दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात पवार कुटुंब लवकरच एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या पवार कुटुंबीय एकत्र येण्याचा निर्णय घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर शरद पवार अंतिम निर्णय घेणार असल्याचीही सूत्रांची माहिती। अजित पवारांकडील खात्यांसंदर्भात राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी करण्याचा अंदाज। तर दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची जबाबदारी होती। आज दुपारी सुनील तटकरे माध्यमांसोबत संवाद साधणार। राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर। राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता। तर 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी लोकांची इच्छा आहे। लोकांनी व्यक्त केलेली इच्छा मी सांगितली। नरहरी झिरवाळ यांची माहिती। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास चांगली गोष्ट असल्याचंही वक्तव्य। अजितदादांनंतर उपमुख्यमंत्री लगेच कोण होणार याची चर्चा करणं म्हणजे पत्ते आणि डाव खेळण्यासारखं आहे। राष्ट्रवादी आणि इतर कोणीही चर्चा करणं अमानुष, राऊतांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तर मला आनंदच। राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी पहिली भूमिका होती, जयंत पाटील यांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बऱ्याच बैठका झाल्या। पालिका निवडणुकांनंतर निर्णय घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली, जयंत पाटील यांची माहिती। काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बैठका सुरू होत्या। जिल्हा परिषदेनंतर अजितदादा निर्णय घेणार होते, शशिकांत शिंदेंची माहिती। तर दोन्ही राष्ट्रवादीबाबत पवार कुटुंबानं एकत्रित निर्णय घ्यावेत, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माझी दादांसोबत चर्चा झाली होती, उमेश पाटलांची माहिती। मात्र अजित पवार एकत्र येण्यासंदर्भात काही म्हणाले नाही, उमेश पाटील यांच्या वक्तव्यांना चर्चांना उधाण। या घडीची एक मोठी बातमी समोर येते। सरकारी हवाई वाहनांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर झालाय। डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांनुसार ही आता संपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती। निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ असं वक्तव्य दादांनी केलं होतं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या आठवणींमुळे हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर। आम्ही सगळे पोरके झालोय। अजितदादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना हिरामण खोसकर भावूक। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। अजितदादा असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू झाली होती, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। तर शरद पवार आमचा विचार करतील, झिरवाळ यांच्याकडून पवारांना आवाहन। झेडपी निवडणुकीनंतर अजितदादांचा राष्ट्रवादी विलिनीकरणाचा विचार होता, सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया। तर दादांनंतर वहिनीशिवाय पर्याय नाही, सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करावं, सुनील टिंगरेंचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं त्यांचा अंतर्गत विषय, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं असं मला वाटतं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या निधनानंतर लगेचच राजकीय चर्चा करणं अमानुष्य आहे। सगळं स्थिरावल्यानंतर आता चर्चा करणं योग्य आहे, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या आठवणीने आर पाटलांच्या कन्या स्मिता पाटील यांना अश्रू अनावर। वडीलधारी म्हणून अजितदादांचं मार्गदर्शन आता लाभणार नाही, हे दुःख पचवणं आमच्यासाठी खूप कठीण आहे, स्मिता पाटील यांची प्रतिक्रिया। अजितदादा आपल्यात नाहीयेत यावर विश्वासच बसत नाहीये। अजितदादांच्या जाण्यानं खूप मोठं नुकसान झालं। 26 वर्षांपासून अजितदादांच्या वाहनाचे सारथ्य करणाऱ्या शामराव मनवे यांची प्रतिक्रिया समोर। रवी राणा, नवनीत राणा बारामतीसाठी रवाना। राणा दाम्पत्य पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील अजित पवार यांचं दालन आज शांत। नेहमी कार्यकर्ते, अधिकारी आणि नागरिकांनी गजबजलेल्या कार्यालयात आज मात्र शुकशुकाट।